आपल्या आयुष्यात बदल घडवून आणण्याची हिंमत असणाऱ्या प्रत्येकाला आमचा नमस्कार. आज आपण एक विलक्षण आणि प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत, जी तुमच्या जीवनातील अडचणींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकते. सकारात्मक विचारांचे महत्त्व सांगणारी ही कथा तुमच्या जीवनात नवे वळण आणू शकते. कल्पना करा, हातपाय नसताना जन्माला येणं, रोजच्या मूलभूत गरजांसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणं आणि अशा जगात राहणं जे तुमच्या वेगळेपणाला समजून घेत नाही. ही कथा आहे निक वुवचिच याची. 1982 साली ऑस्ट्रेलियात जन्मलेल्या निकला टेट्रा अमेलिया सिंड्रोम नावाचा दुर्मिळ आजार होता. या आजारामुळे त्याचे हात आणि पाय विकसित झाले नव्हते. निकच्या या वेगळेपणामुळे लहानपणापासून त्याला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. एका टप्प्यावर त्याला इतकी निराशा आली की त्याने आत्महत्या करण्याचाही विचार केला. पण शेवटी जीवनाला मिळालेल्या दुसऱ्या संधीचा स्वीकार करून त्याने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. निकच्या पालकांनी या प्रवासात त्याला मोलाची साथ दिली. त्यांनी कधीही त्याला कमीपणा जाणवू दिला नाही. उलट त्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं. त्यातूनच निकने स्वतःच्या आयुष्याला एक नवीन दिशा दिली. निकने उच्च शिक्षण घेतले आणि स्वतःला एक प्रेरक वक्ता म्हणून प्रस्थापित केले. तो जगभर फिरून लोकांना सकारात्मक विचार करण्यास आणि आपल्या आयुष्यात आलेल्या आव्हानांना तोंड देण्यास प्रेरित करतो. पुढे जाऊन निकने लाईफ विदाऊट लिम्स नावाची एक गैरनफा संस्था स्थापन केली, जी विकलांग व्यक्तींना मदत करताना त्यांच्यात आत्मविश्वास जागवते. आज निक एक जागतिक स्तरावरील प्रसिद्ध लेखक आहे. त्याने लाईफ विदाऊट लिमिट्स, अनस्टॉपेबल आणि स्टँड स्ट्रॉंग यांसारखी प्रेरणादायी पुस्तकं लिहिली आहेत, ज्यातून लाखो लोकांना नवी दिशा मिळाली आहे. निकचे प्रसिद्ध विचार: आपण आपल्या मनातील शक्तीने कोणत्याही गोष्टीचा सामना करू शकतो. आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. आपल्याला आपल्या स्वप्नांसाठी लढणे गरजेचे आहे. निकच्या कथेवरून हे लक्षात येतं की जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण नकारात्मक विचार करतो तेव्हा आपल्या संधी आणि शक्यता कमी होतात, पण सकारात्मक विचार केल्यावरच आपल्याला आयुष्यात नवी दृष्टी मिळते. आपण आत्ताच पाहिलं की सकारात्मक विचार हे कोणत्याही अडचणींवर मात करण्याचं साधन आहे. पण अनेकदा नकारात्मक विचार आपल्यावर हल्ला करतात. तेव्हा आपण काय करावं? यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्या तुम्हाला नकारात्मक विचारांवर विजय मिळवून सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी मदत करतील. नकारात्मक विचारांवर मात करण्यासाठी काही उपाय: कृतज्ञतेचा सराव करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा दिवसाची सुरुवात करताना तुमच्याकडे असलेल्या 3 गोष्टींसाठी आभार व्यक्त करा. उदाहरणार्थ, तुमचं आरोग्य, कुटुंबाचा आधार किंवा तुमचं शिक्षण. कृतज्ञतेने मन शांत होतं आणि सकारात्मकता वाढते. नकारात्मक विचारांचं पुनर्गठन करा. जेव्हा नकारात्मक विचार येतील तेव्हा त्यांना नव्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, एखादी गोष्ट चुकली तर मी अपयशी आहे असं म्हणण्याऐवजी ही माझ्यासाठी नवीन शिकण्याची संधी आहे असा विचार करा. सकारात्मक लोकांचा सहवास ठेवा. जे लोक नेहमी आशावादी असतात त्यांच्यासोबत वेळ घालवा. मित्र, कुटुंबीय किंवा प्रेरणादायी विचारसरणी असलेल्या व्यक्तींचा सहवास तुम्हाला आत्मविश्वास देईल. चांगल्या सवयी जोपासा. योग, ध्यान किंवा नियमित व्यायाम यामुळे तुमचं मन अधिक स्थिर आणि सकारात्मक राहील. स्वतःसाठी वेळ काढणं महत्त्वाचं आहे. मीडिया आणि कंटेंटची निवड. नकारात्मकता वाढवणारे सोशल मीडिया पोस्ट्स, बातम्या किंवा सिरियल्स टाळा. त्याऐवजी प्रेरणादायी पुस्तके, पॉडकास्ट किंवा सकारात्मक व्हिडिओ पहा. सकारात्मक विचार म्हणजे काय? सकारात्मक विचार करणं म्हणजे अडचणींपासून पळ काढणं नाही, उलट अडचणींना आत्मविश्वासाने सामोरं जाणं आणि त्यातून काहीतरी चांगले शिकण्याचा प्रयत्न करणं आहे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय क्रिकेट संघातील प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंग. त्याला कॅन्सर झाला होता. अशा गंभीर परिस्थितीतही त्याने स्वतःला खचू दिलं नाही. कॅन्सरवर मात करताना त्याने आपलं मनोबल उंच ठेवलं आणि पुनर्वसनानंतर पुन्हा भारतीय क्रिकेट संघात येऊन आपल्या कामगिरीने सर्वांना प्रेरित केलं.
त्याच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळेच त्याने स्वतःच्या जीवनाला नवी दिशा दिली. जीवनातील सकारात्मकतेचं महत्त्व. सकारात्मक विचारांमुळे तुम्ही अडचणींना वेगळ्या दृष्टीने पाहू लागता. नवे मार्ग आणि संधी ओळखण्याची क्षमता निर्माण होते. मानसिक आरोग्य सुधारतं, ज्यामुळे निर्णय क्षमता अधिक चांगली होते. तेव्हा सकारात्मक विचारांचा सराव सुरू करा. सुरुवातीला हे कठीण वाटू शकतं, पण तुम्ही प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवल्यास हे तुमच्या जीवनाचा एक भाग बनू शकतं. तर मग जीवनाच्या अडचणींना आत्मविश्वासाने सामोरे जाऊया आणि सकारात्मक विचारांची सवय लावून आयुष्य सुंदर बनवूया. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपला वेळ आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी मौल्यवान माहिती प्रदान करण्यासाठी सदैव तत्पर आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा.